मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये रामकाल पथचं भूमिपूजन केलं जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रामकुंड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। त्यामुळे रामकुंड परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे। पाहणी दौरा देखील त्यांचा होणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा आहे। त्यामुळे रोजच भाविकांच्या गर्दीने गजबजून जाणारा रामकुंड परिसर आज सुनसुन बघायला मिळत आहे। इथे शुकशुकाट आहे ते फक्त पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी त्यांच्या माध्यमातून इथे सकाळपासूनच चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे आणि इतर भाविक जे कोणी येत आहेत त्यांच्यासाठी धार्मिक विधी करायला त्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर इथे दररोज वाहनांची वर्दळ असते, त्या वाहनं देखील इथे बघायला मिळत नाही। त्यामुळे फक्त नाशिक महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी, अधिकारी आणि पोलीस कर्मचारी एवढेच इथे बघायला मिळत आहेत। इथे जी वाहनं लावण्यात आलेली ती वाहनं काढली जात आहेत। इथे इतर कोणालाही इथे थांबू दिलं जात नाहीये। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंड परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त हा रात्रीपासूनच तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून पहाटेपासून हा बंदोबस्त अधिक सक्रिय झाल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।